गणेश केमिकल नावाची जी कंपनी आहे तिला प्रचंड आग लागलेली होती 1 तासापूर्वी। तर या ठिकाणी आपण मदतीसाठी आनंदनगर MIDC पोहोचलेलीच होती। या ठिकाणी त्यांचे अधिकारी सुद्धा आहेत। आपल्या अंबरनाथ नगरपालिकेचा वॉटर बाउझर आणि एक फायर टेंडर सुद्धा आहे। बदलापूरची गाडी या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे। पण सर ह्या केमिकल जो टँकर आहे त्याला आग कशी लागली? हे पेटलेलं होतं कारण जे स्पिलेज आहे आतमध्ये जे केमिकल आग लागल्यानंतर रोडवर जे आलंय वाहताना बघतोय तर हा पूर्ण रोड सुद्धा साईडनी पेटत गेलेला होता आणि तेच फ्लेम पूर्ण या टँकरला 1, 2, 3 हे टँकर त्यामध्ये आले आणि त्याला सुद्धा आग लागली। गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आधी या टँकरला आग लागली आणि टँकरला आग लागल्यानंतर ती आग आतमध्ये गेली। एक्झॅक्ट आम्हाला त्याबद्दल नाही। ब्लास्ट होत होते आणि हे 2 टँकर रस्त्यात होते, त्यांनी पेट घेतल्यामुळे खूप क्रिटिकल झालं। पण आम्ही आता आगीवर मात करण्याचा प्रयत्न करतो। ऑलमोस्ट फायर कंट्रोल झालेली आहे। आता फक्त आम्हाला Cloud9 कंपनीमध्ये जाऊन आता फायर फायटिंग करायचं। मिरेकल केबलच्या साईडने केलेलं आणि मागच्या विलेजच्या साईडने पण आम्ही कव्हर केलेलं आहे। आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सॉल्व्हंट काय नक्की आहे? आता ऐका ना प्लीज, आता आम्ही काम करतो ना, आता आम्हाला फक्त जे काम सॉल्व्हंट 2-3 आहेत, IPA आहे, ऍसिडोन वगैरे आहे। अंदाजे बाजूच्या कंपनीवाल्यांनी सांगितलंय। प्रत्यक्ष कंपनीवाले अजून आम्हाला म्हणजे कोणी इथे दिसेल नाही, असतील त्या आजूबाजूला। कामगार होते आतमध्ये? नाही, प्राथमिक माहिती अशी आहे की आतमध्ये कोणी नव्हतं। तर आता तो यानंतर फायर कंट्रोल झाल्यानंतर आपण पुढची करणार आहोत। कोणकोणत्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि किती गाड्या? या ठिकाणी आपण बघतो आनंदनगर MIDC आहेत, 2 त्यांचे फायर टेंडर आहेत। आपल्या अंबरनाथ नगरपालिकेचे 2 आहेत, वॉटर बाउझर आहे, बदलापूरची आहे, उल्हासनगर आहे आणि कल्याणची सुद्धा आहे।